काळमावाडी थेट पाईपलाईन योजनेचं पाणी शहराला मिळालं हे अभिमानास्पद असून आमदार सतेज पाटील यांनी केलेल्या पाणी पूजनाबद्दल नाराजी नसल्याचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलंय। खोडसाळपणे कोणी थेट पाईपलाईनमध्ये गळती लावण्याचं काम करत असेल तर त्याला पाठीशी घातलं जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय। ऊस दरावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन सुरू असलं तरी याबाबत आमदार सतेज पाटील आणि आमदार विनय कोरे यांची माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी चर्चा सुरू असल्याचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं। पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी बोलताना त्यांनी दिवाळी सणाच्या तोंडावरच शहरवासियांना थेट पाईपलाईनद्वारे पाणी मिळणं ही आनंदाची गोष्ट असल्याचं सांगितलं। थेट पाईपलाईनचं पाणी शहरात पोहोचल्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी पाणी पूजन केलं होतं। यावर पत्रकारांनी विचारलं असता याबाबत कुणाचीही नाराजी नसल्याचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं। काळमावाडी थेट पाईपलाईनचं पाणी कोल्हापूरच्या जनतेला कशा पद्धतीनं समप्रमाणात देता येईल यासाठी आपले प्रयत्न असणार आहेत। तसंच लवकरच या योजनेचं लोकार्पण करणार असल्याचंही नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं। खोडसाळपणे जर कुणी थेट पाईपलाईनला गळती लावण्याचं काम करत असेल तर अशा प्रवृत्तीला पाठीशी घातलं जाणार नाही असा इशारा देत योजनेसाठी सुरक्षा रक्षक नेमण्याची सूचना महानगरपालिकेला करणार असल्याचं पालकमंत्र्यांनी सांगितलं। एकीकडे दिवाळी गोड होत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मात्र ऊस दरावरून आंदोलन सुरू केलंय। या संदर्भात बोलताना पालकमंत्री मुश्रीफ यांनी हंगाम लांबला तर त्याचा परिणाम कारखान्यांवरच होणार असल्यानं आमदार सतेज पाटील आणि आमदार विनय कोरे यांच्या माध्यमातून माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं। प्रॉफिट शेअरिंग म्हणजे कोजनचे पैसे आणि इथेनॉलचे पैसे जर आले तर ते कसं वाटप करावं त्याचे त्यांनी ठरवून घेतलं। आणि मग हे दोन कायदे राज्यात अस्तित्वात आल्यानंतर आज अचानकपणानं 3-4 महिन्यात साखरेचे दर वाढले म्हणून आपण वाढ मागतोय। तर मी त्यांना सांगितलं साखर आमची सगळी सरसेनापती तुम्ही विका ना, त्यांना अधिकार दिला आहे मी। आता 1200 क्विंटल साखर ही विकण्यासाठी 4 दिवस मी त्यांच्या मागं लागलो आहे किंवा 15 तारखेला कोटा संपणार आहे, 15 तारखेला लॅप्स होणार आहे। ते 1200 क्विंटल साखर देऊन विका माझ्या कारखान्याची राहिलेली होती मी ज्या दिवशी त्यांना अधिकार दिले त्या दिवसापासून। आणि आज सांगितलं तुम्ही जर नाही जर तर मला आहे त्या किमतीत मला विकावं लागेल। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ताप आला आहे की मनस्ताप झाला आहे अशी टीका ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केली होती। यावर पालकमंत्री मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्री पवार हे तोंडावर बोलणारं व्यक्तिमत्व असल्याचं सांगितलं। अजित पवार हे तोंडावर सांगणारी व्यक्ती आहे, हे नाटक करणारी व्यक्ती आयुष्यात कधी नाही, त्यांनी कधी आयुष्यात हे केलं नाही। त्यांना खरोखरच त्यांना डेंग्यू झालेला होता। आम्ही स्वतः 2-3दा बैठका त्यांच्या देवगिरी बंगल्यावर घेतल्या, त्यावेळी ते आजारी होते, त्यांचे प्लेटलेट घसरत होते, आता प्लेटलेट वाढायला लागलेले आहेत, अशक्तपणा आहे। त्यांचा आवाज जर तुम्ही जवळनं ऐकला असता तर त्यांचा आवाजसुद्धा फार बसलेला होता। मला वाटते आता ते व्यवस्थित झालेले असतील। अजित पवारांचं एक स्वभावाचं वैशिष्ट्य आहे, ते आत एक आणि बाहेर एक करणारी व्यक्ती नाही, सरळ तोंडावर सरळ ठोक सांगणारी, वस्तुस्थिती सांगणारी ती निर्भीड व्यक्ती आहे। ठाकरे गटानं गोकुळ दूध संघानं गायीच्या दुधाच्या दरात वाढ करावी यासाठी सुरू केलेल्या आंदोलनावरही नामदार मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली। सध्या गायीच्या दुधाला प्रति लिटर 18 रुपये तोटा सहन करावा लागत असून शिवसेनेचे उपनेते संजय पवार आणि सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांना गोकुळ प्रशासनानं याची माहिती द्यावी यासाठी संबंधितांना सूचना करणार असल्याचंही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केलं। आपण त्यापासून मग संकलन करून ती विक्री होऊन राहिलेलं दूध आपण बटर आणि पावडर करतो, त्याचे आज दर काय आहेत त्यांनी जाहीर माहिती घ्यावी ना, मग त्याच्या लक्षात येईल की गाईच्या दुधामध्ये या संघाला तोटा होतो आहे म्हणून यांनी दर कमी केलेले आहेत आणि त्यामुळं ते मान्य करतील। ह्या व्यवहारवादी हा दृष्टिकोन त्यांनी स्वीकारला पाहिजे। यापूर्वी असं व्हायचं की तोटा असा वाढल्यानंतर एकदा आठवड्यातून 1 दिवस 2 दिवस खाडे केलेले आहेत, दूध संकलन बंद करायचं। आपण तसं नाही करत, तोटा सहन करूनसुद्धा गाईच्या दूध उत्पादकांना आपण न्याय देण्याचा प्रयत्न करतो आहे। मी जे संजय पवार असतील किंवा देवणे असतील त्यांना बोलावून घेऊन सगळी माहिती घ्यायला मी सांगेन आणि मग त्यांना पटेल आणि ते म्हणतील खरं आहे गोकुळने घेतलेला निर्णय योग्य आहे।
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याला विरोध होत असला तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे. त्यामुळं ओबीसीमध्ये किती जाती आहेत त्याचं दूध का दूध पाणी का पाणी होईल असंही नामदार मुश्रीफ यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. पक्ष आणि चिन्ह कुणाचं यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेच पक्ष आणि चिन्ह राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पत्रकार बैठकीला जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, माजी नगरसेवक राजेश लाटकर, प्रकाश पाटील, विनायक फाळके, संदीप कवाळे, रमेश पोवार आदी उपस्थित होते.